मोतीरामजी चंद्रभानजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळामध्ये काम करणारे सगळे प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सीबीएसईचे मुख्याध्यापक, त्यांचे सगळे कर्मचारी उपस्थित, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेजचे सगळे प्राचार्य आणि त्यांचे सगळे कर्मचारी उपस्थित, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो आणि विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम आवाज कमी करा, 2 मिनिटात संपवतो मी. सगळ्या भारत देशामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भारताचं संविधान लिहिलं, त्या दिवसाची या ठिकाणी पुनरावृत्ती करण्यासाठी हा आपला गणराज्य दिन या ठिकाणी साजरा करतो. आणि साजरा करत असताना तिरंगा हा आपला सगळ्यांचा देशाचा हा प्रतीक आहे. त्याला सांभाळून घेऊन आपण या ठिकाणी या देशाची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम या ठिकाणी करतो. या ठिकाणी हिंदू आहेत, मुसलमान आहेत, बौद्ध आहेत, शीख आहे, ईसाई आहेत. हे कसे चालले पाहिजेत? सगळ्या याच्यात कायद्याने एकत्र राहिले पाहिजेत. आणि त्याचं संविधान म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये लिहिलं. आणि हा पूर्ण देश जो आताचा चालला आहे तो भारताच्या संविधानाच्या आधारावर चालला आहे. आपण या ठिकाणी या शाळेमध्ये शिकता अनेक विद्यार्थींनी या ठिकाणी गौरवास्पद या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. त्यांना पारितोषिक देण्याचं काम या ठिकाणी माझ्या आणि माझ्या सहकारी मित्रांच्या हाताने झालेलं आहे. त्यांचा गुणगौरव केला आहे. भविष्यात त्यांची वाटचाल याच्याही पुढे जाईल असा विश्वास या ठिकाणी आमच्याकडे आहे. मित्रहो, आपल्याला सगळ्याला या गणराज्य दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा. भारताचं संविधान हे कधीच संपणार नाही. भारताचं संविधान हे कधी थांबणार नाही असा विश्वास तुमच्या सगळ्याच्या वतीनं मी या ठिकाणी देतो. आणि आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित होतात. आमच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्याची जे असणारी एका वर्षाची कामकाजाची पद्धत आणि काय शिकलेत, काय सवरलेत, हा पाहण्याचा आनंद या ठिकाणी पालकांना या ठिकाणी मिळतो. आणि म्हणूनच उत्तरोत्तर या शाळेची, या कॉलेजची, या संस्थेची प्रगती हो अशी भविष्याची मी प्रार्थना या ठिकाणी करतो.